हॅलो हॅलो हां बस 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 सामन्याला सुरुवात होताना पहिला चेंडू घेऊन चिराग पहिला चेंडू चिराग यांचा स्लो रोल पद्धतीचा चेंडू आणि चांगल्याच पद्धतीने खेळून काढला आणि तेवढंच चांगलं क्षेत्ररक्षण आणि खराब कॉल तिकडे राहुल आणि गणेश यांच्यामध्ये पाहायला मिळते आणि धावचीत होतोय तो फलंदाज राहुल. सुसाईड अटेम्प्ट म्हटलं जातं क्रिकेटमध्ये याला. धावचीत एक खराब गडी बाद होताना पाहिलं गेलं तर चेंडू डायरेक्ट यष्टी क्षेत्ररक्षकाच्या हातात गेला होता. कोणतीच गरज नव्हती धाव घेण्याची आणि फलंदाज मात्र झाला धावचीत. फारुख आता मात्र खेळपट्टीवर येत आहे तो फारुख. तरी अवांतर धाव श्री गणेश होताना स्वराज्य संघाचा या अवांतर धावेने एक चेंडू आणि एक धाव. उद्याचा दिवस सुट्टीचा दिवस त्याच कारणास्तव आज थोडासा उशीर होताना सामन्याला आता मात्र चांगलाच कमबॅक करतो तो गोलंदाज चिराग. निर्धाव असा चेंडू हाताळला जातोय. दोन चेंडू एक धाव आणि एक गडी बाद. जर पहिल्या तीन सामन्यांचा विचार केला तर तिन्ही सामने शेवटच्या चेंडू पर्यंत आपल्याला रंगत पाहायला मिळाली. पहिला सामना रंगला होता रायझिंग अ विरुद्ध चेतक. त्या सामन्यामध्ये चेतक संघाने 55 धावांचा पाठलाग यशस्वीरित्या पार केला होता. शेवटच्या चेंडूवर जाऊन सामना रंगला. त्या दरम्यान दुसरा सामना रंगला गेला होता. तर पहिला प्रथम सामन्याकडे वळूया. पुन्हा एक अवांतर धाव पंच जतीन मेर यांनी वाईट घोषित केला. संघर्ष विरुद्ध मराठा या संघांमध्ये सामना खेळवला गेला होता. 57 धावांचं आव्हान ठेवलं होतं आणि 57 धावांचं आव्हान पार करताना शेवटच्या चेंडूवर सामना रंगला आणि संघर्ष संघाने मात्र विजय मिळवला. तसंच आत्ताच एक 10 मिनिटापूर्वी जो सामना झाला शेवटचा चेंडू एक चेंडू आणि एक धाव करायची होती आणि सामना विजय मात्र मिळवला रायझिंग व संघाने. गोलंदाजी संघाने मात्र निर्धाव असा चेंडू हाताळला. सलग तिसरे अवांतर धाव 3 अवांतर धाव 2 चेंडू आणि 3 धावा. आणि जर आपण युट्यूबच्या माध्यमातून असतील तर प्रत्येक मॅच आपण कट करून टाकली जाते. आता मागची मॅच जी आहे ती सुद्धा टाकली गेलेली आहे. खरोखरच कौतुक करावं तेवढं कमीच आहे. आणि लास्टचं षटक सुद्धा कट करून टाकण्यात आलेलं आहे. तर तुम्हाला जरी पाहायचं असेल तर पाहू शकता. खरोखरच चांगलंच आयोजन. निर्धाव चेंडू तिसरा बॉल तिसरा डॉट हा ते आलं ते मी तर म्हणेन तुम्हाला की यूट्यूबच्या माध्यमातून सुद्धा तुम्ही आमच्या या स्पर्धेला जुळा. कारण खरोखरच चांगलंच एक आयोजन यूट्यूबच्या माध्यमातून पाहायला मिळत आहे. हा मात्र नो घोषित केलेला आहे पंच जतीन यांनी. एक अवांतर धाव धावसंख्या पुढे सरसावला आहे. 4 या धावांवर एक गडी बाद. फ्री हिटचा चेंडू असणार आहे. 6 हिटर स्पोर्ट्सच्या माध्यमातून हे आपण सामने यूट्यूबच्या माध्यमातून लाईव्ह पाहू शकता. ही स्पर्धा जी आपण पाहतोय श्री गणेश सार्वजनिक गणेशोत्सव मित्रमंडळ भव्य प्लास्टिक क्रिकेट टुर्नामेंट
आता मात्र निर्धाव चेंडू, एक चेंडू अवांतर तर दुसरा चेंडू निर्धाव, अशा पद्धतीची गोलंदाजी चिराग यांच्याकडनं पाहायला मिळते. भव्य ओरम प्लास्टिक क्रिकेटची टुर्नामेंट आपण पाहतोय. कैलासवासी अनिकेत परशुराम गुरव उर्फ बबन याच्या स्मरणार्थ हे चषक, माहीमचा लाडका चषक आपण पाहतोय या मृदुंगाचार्य नारायणराव कोळी मैदानामध्ये. सुरेख अशी खेळपट्टी आणि सुंदर असं मैदान, तसंच भव्य असं आयोजन सुद्धा आपण पाहतोय. त्या दरम्यान पाचवा चेंडू, आता मात्र निर्धाव असा चेंडू हाताळतोय पंच सागर तेगडे यांनी वन बाउन्स दिलेला हा चेंडू. शेवटचा चेंडू बाकी असेल, धावा असतील 4, गडी असेल 1, चेंडू झाले असतील 5. आता मात्र एक अवांतर, सांगितल्याप्रमाणे एक अवांतर एक निर्धाव, एक अवांतर आणि एक निर्धाव अशा पद्धतीची गोलंदाजी पाहायला मिळते. ती चिराग यांच्याकडनं 5 चेंडू 5 धावा. शेवटचा चेंडू चिराग, आणखीन एक लेग यष्टींच्या बाहेर, पंचांनी हा वाईट घोषित केला. एक अवांतर धाव, धावसंख्या होते ती 6 धावा. शेवटचा चेंडू घेऊन चिराग पुन्हा एकदा सज्ज होतोय. सुरेखाचा फटका, तेवढंच चांगला क्षेत्ररक्षण ऋषिकेश फडके यांच्याकडनं पाहायला मिळतंय. केवळ एक धाव, षटकाची समाप्ती. धावसंख्या होत आहे पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर स्वराज्य संघ 7 धावा आणि 1 गडी बाद. वैयक्तिक पहिला आणि सांघिक दुसरा षटक हातात आहे तो म्हणजे गोलंदाज ऋषिकेश. शिल्ड नाही दिली ना, आहे ना. आणि एक गोलंदाज मी लक्ष दिलं नाही कारण आई एकविरा संघाचा जर विचार केला पहिला षटक जो हाताळायचा आहे तो म्हणजे गोलंदाज सर्वांनाच माहिती असेल यशोधन केनी आजारी असल्या कारणास्तव आज हा सामना मुकावा लागतो त्यांना. त्याच दरम्यान सामन्याकडे वळूया. पहिलाच चेंडू निर्धाव असा टाकतो तो ऋषिकेश. ऋषी चांगलीच गोलंदाजी मारा एक महत्वाचा वाटा या गोलंदाजाचा जर विचार केला ओम चषक 2025 मध्ये सेमीफायनल मध्ये हा गेला होता हा संघ आणि त्यामध्ये मोठं योगदान या गोलंदाजाकडनं पाहायला मिळालं होतं. आता एक अवांतर धाव धावसंख्येत एकनीभर धावसंख्या होते ती 8 धावा. ऋषीकडनं सुद्धा तीच सुरुवात जशी सुरुवात आपण चिरागकडनं पाहिली. एक निर्धाव दुसरा अवांतर
तसंच आता ऋषीकडनं सुद्धा एक निर्धाव आणि एक अवांतर पाहायला मिळत आहे. पाहूया शेवटच्या चेंडूपर्यंत तेच दृश्य पाहायला मिळत आहे की आपली चांगलीच गोलंदाजीचा मारा करून दाखवतोय तो गोलंदाज. दुसरा चेंडू ऋषी यांचा. आता मात्र मारण्याच्या नादात थुकले चुकले आणि निर्धावाचा चेंडू जातोय. आता मात्र पुढचा चेंडू पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न हुकले चुकले आणि चेंडू जातोय निर्धाव. चेंडू आणि फळीचा काही संपर्क पाहायला मिळत नाही. क्रिकेटमध्ये एक फटका फेमस झाला होता सुपला शॉट आणि आता हा मात्र फटका आपण पाहिला हुकला शॉट. चौथा चेंडू आता मात्र चांगलाच चेंडू. निर्धाव असा चेंडू चांगलीच गोलंदाजी करतोय. 4 चेंडू हाताळले गेले आणि 4 चेंडू मध्ये केवळ एक धाव ती सुद्धा धाव अवांतरच्या स्वरूपात पाहायला मिळाली. पाचवा चेंडू ऋषी यांचा. आता मात्र चेंडू आणि फळीचा संपर्क झालाय. थोडीशी मिसफिल्ड तिकडे निश्चितच निर्धाव चेंडू असला असता परंतु मिसफिल्ड झाले त्याच कारणास्तव एक धाव मिळते. धावसंख्येत एकनी भरत आहे. धावसंख्या होत आहे ती 9 धावा. शेवटचा चेंडू बाकी असेल. शेवटचा चेंडू येऊन ऋषी गणेशच्या दिशेने आता मात्र त्रिफळाचीत अप्रतिम असा चेंडू. यू मिस आय डेफिनेटली हिट या पद्धतीचा हा चेंडू काहीच कळाला नाही फलंदाजाला. यष्ट्या मात्र उद्ध्वस्त करताना गणेशांचा अप्रतिम असा चेंडू जर पाहिला आपण तर लेग साईडच्या दिशेने हॉफ साईडला गेला आणि हॉफ साईडच्या दिशेने मिडल स्टंपला गेला. शशी फडते यांचे सुपुत्र ऋषी फडते यांनी अप्रतिम असा चेंडू हाताळला आणि त्रिफळाचीत कोणताही फलंदाज या चेंडूला खेळण्यात अयशस्वी ठरला असता आणि मात्र गडी मिळवतोय तो ऋषी. आता मात्र भरत एक नावाजलेला गोलंदाज आई एकविरा संघाचा. खरोखरच खूप कमी वयात आपलं नाव कोरलंय या मैदानामध्ये ज्या खेळपट्टीमध्ये प्लास्टिकच्या स्पर्धेत. आता मात्र पहिलाच चेंडू अवांतर टाकतोय. एक धाव. धावसंख्या होते ती 10. त्याच दरम्यान आता मात्र चेंडू टाकण्यात यश येत आहे. निर्धाव असा चेंडू हाताळला जात आहे.
आता मात्र एक अवांतर चेंडू हाताळला जातोय. धावसंख्या होते ती 11 धावा. 1-1 11. 2 एक्के धाव फलकावर. पुन्हा एक अवांतर धाव आणि बाईच्या स्वरूपात एक 1+1 अशा 2 धावा. हा भरलेला आहे तिकडे. हा भरलेला आहे. पाणी जाईल मला पण दे ना पाणी. परत पुन्हा एकदा सज्ज दुसरा चेंडू टाकण्यासाठी. आणखीन एक अवांतर धाव. धावसंख्या 5 ने भर. धावसंख्या होती 14 धावा. आता मात्र निर्धाव चेंडू. आता मात्र यश येत आहे. चेंडू हाताळायत. कल्पेश मेहर. कल्पेश मेहर. आता मात्र एक अवांतर चेंडू. धावसंख्या पुढे सरसावत आहे. 15 या धावसंख्येवर. पुन्हा एक अवांतर धाव. खूपच महागड असं षटक हाताळलं जातं ते गोलंदाज भरत यांच्याकडनं. भरत येतं परत आपल्या गोलंदाजी मार्कवर. दोन चेंडू झालेले आहेत. धावसंख्या ती 16 धावा. तिसरा चेंडू. पुन्हा एक अवांतर धाव. धावसंख्येत वारंवार भर होते अवांतर धावेचा. धावसंख्या होती ती 17 आणि अवांतर धाव मात्र देते तो 8 भरत. पुन्हा एक अवांतर धाव. धावसंख्या होते ती 18. दोन चेंडू टाकलेत आणि 9 धावा दिलेल्या ते गोलंदाज भरत यांनी. एक प्रमुख गोलंदाज आई एकविरा संघाचा. आता मात्र चेंडू टाकण्यात यश येतंय. निर्धाव असा चेंडू हाताळला जातोय. आता मात्र भरत आपल्या लेन मध्ये परत. निर्धाव असा चेंडू. पुन्हा एकदा पंचांकडे दाद मागताना पंचांनी मात्र पेटावून लावलेली आहे निर्धाव असा चेंडू. खरोखरच चांगलाच असा कॉल पाहायला मिळतोय. एक अवांतर चेंडू. धावसंख्या होते
ती 19. आता मात्र अप्रतिम असा चेंडू निर्धाव. एक धाव, माफ करा, धावसंख्या पुढे सरसावलाय 20 या धावसंख्येवर. तुझा मोबाईल आहे ना? त्याच दरम्यान पुढचा चेंडू भरत यांचा. आता मात्र सुरेख असा चेंडू हातातोय, निर्धाव असा चेंडू जातोय. शपथ नाही. षटकाची समाप्ती, 2 षटकाच्या समाप्ती, 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या होते ते 20 धावा. या पुढचं समालोचन करतील ते म्हणजे शैलेंद्र. खूपच सुंदर असा चेंडू, पहिला चेंडूवरती खूपच चांगलाच समाचार घेतला. पहिला चेंडूवरती बोल्ड घेतोय तो सोमेश राहुल यांचं. पाहूया राहुल यांची जागावरून मैदानात कोण येणार आहे ते पाहायचं आपल्याला. पुन्हा एकदा सोमेश, दुसरा चेंडू. लेग बॅटच्या स्वरूपात 22. 22च्या स्वरूपात एक धाव, पूर्ण धावसंख्येत एक निवाड. धावसंख्या आता मात्र झाली होती 21, 21 रन्स. 2 चेंडू. पुन्हा एकदा सोमेश, तिसरा चेंडूचा मारा करतो, पाहूया. एक धाव. 22च्या स्वरूपात धावसंख्येत एक निवाड. धावसंख्या आता मात्र झाली ती 22. 3 चेंडू, 22 धावा. आता मात्र खूपच अप्रतिम असा चेंडू. चेंडू जातोय निर्धाव. 4 चेंडू, 22 धावा. शेवटचे 2 चेंडू बाकी. सोमेश याचा पाहूया. आता मात्र अवंतर धाव. धावसंख्येत एक निवाड. धावसंख्या झाली ती 23, 23 रन्स. पुन्हा एकदा 5वा चेंडू सोमेश. भाईच्या स्वरूपात एक धाव, पूर्ण धावसंख्येत एक निवाड. धावसंख्या झाली ती 24, 24 रन्स. 5 चेंडू, 24 धावा. शेवटचा चेंडू बाकी आहे. सोमेश याचं पाहूया.
सुरेख असा फटका लॉंगॉनच्या दिशेला पाहूया. एक धाव पूर्ण, एका धावावर समाधान. धावसंख्येत एक निवाड. धावसंख्या आता मात्र झाली ती 25. 4 षटक संपूर्ण संघाची धावसंख्या रंगत होती 25. या धावसंख्यावरती आता मात्र शेवटचे 2 षटक बाकी आहे. पाहूया 2 षटकात किती धावसंख्येचे आव्हान देत होतो स्वराज्य संघ. एक विराट संघाकडनं 5वा षटक. ऋषी पाहूया पहिला चेंडू. सुरेख असा चेंडू पंचांकडे दात मागितला आणि रनआउट होतोय तो जोसेफ. खूपच चांगला असं चेंडू म्हटलं जाईल. पहिल्याच चेंडूवरती खूपच चांगला समाचार. मागच्या षटकात सोमेश यांनी सुद्धा पहिल्याच चेंडूवरती बोल्ड घेतलेला आणि या षटकात ऋषी यांनी पहिल्याच चेंडूवरती रनआउट घेतोय तो जोसेफच्या स्वरूपात. पाहूया आता मात्र जोसेफ ही जागा भरून मैदानात कोण येतं ते पाहायचं आहे. मला वाटते करण. ऋषी दुसरा चेंडू टाकण्यात सज्ज. त्याला सामोरी करतोय नवीन फलंदाज करण. सुरेख असा फटका करण्याच्या फैदनं, परंतु जेल होतोय तो करण. प्रणयनी खूपच सुंदर असं जेल पकडला. पाहूया करण यांची जागा भरून आता मात्र मैदानात कोण येणार ते पाहायचं आपल्याला. मला वाटतं विशाल. पाहूया ऋषी यांना हॅट्रिकची संधी आहे. हॅट्रिक चेंडू, यॉर्कर पद्धतीचा चेंडू आणि पायचीत मध्ये सापडला तो विशाल. पंचांचा निर्णय अंतिम राहिल्याची नोंद घ्यायची आहे. व्हॉलेंटियर्सला विनंती आहे की प्लीज आतमध्ये बोलायचं नाही. पंचांचा निर्णय जे काय असेल ते अंतिम राहील. विशालांची जागा भरून आता मात्र आले तो कॅफ. पाहूया आता मात्र अवंतर धाव. धावसंख्येत एक निवाड. धावसंख्या झाली ती 26. पहिला अवंतर धाव जातोय तो ऋषी याच्याकडनं. खूपच चांगली अशी गोलंदाजी केली आपल्या संघासाठी. लागोपाठ 3 चेंडू मध्ये गडी घेतलेत. पाहूया चौथा चेंडू. पुन्हा एकदा ऋषी त्याला सामोरी करतोय कॅफ.
4 चेंडू 26 धावा. पुन्हा एकदा 5वा चेंडू ऋषी. थोडस रनआउट चुकलेला आहे. डेड बॉल. ऋषी 5वा चेंडूचा मारा करतो. पाहूया सोरेक असं चेंडू. पंचांकडे दात मागितलं परंतु पंचांनी फेटला. पाच चेंडू 26 धावा. सुरेख असं गोलंदाजी पाहायला भेटतं आपल्याला ऋषी याच्याकडनं. निर्धावस चेंडू. त्याचप्रमाणे 5 षटक संपतोय. 5 षटक संपून संघाची धावसंख्या रंगते 26. या धावसंख्येवरती खूपच सुंदर असं षटक म्हटलं जाईल तर ऋषी याच्याकडनं आपल्याला पाहायला भेटलं. केवळ 1 धावा दिली आपल्या संघासाठी आणि 3 विकेट घेतल्यात. 3 गडी घेतलेल्या आहेत. पाहूया आई एकवीर संघाकडनं शेवटचं षटक कोण घेऊन येते ते पाहायचं आपल्याला. आई एकवीर संघाकडनं शेवटचा षटक घेऊन येतोय तो सोमेश. वैयक्तिक दुसरा संघाचा शेवटचा षटक सोमेश याचा. पाहूया त्याला सामोरी करणार आहे. निर्धावस चेंडू. पुन्हा एकदा सोमेश दुसरा चेंडूचा मारा करतोय. पाहूया पुन्हा एकदा खूपच सुंदर असा चेंडू. अप्रतिम असा चेंडू. चेंडू जातोय निर्धाव. एका धावावर समाधान. धावसंख्येत 1 निवाड. धावसंख्या झाली ती 27 रन्स फॉर 3 बॉल्स. पाहूया शेवटचे 3 चेंडू बाकी आहे या षटकातला. पाहूया एक धाव भेटणार. धावसंख्येत 1 निवाड. धावसंख्या आता मात्र झाली ती 28 रन्स. 4 चेंडू 28 धावा. शेवटचा 2 चेंडू बाकी आहे. पाहूया पुन्हा एकदा सोमेश 5वा चेंडू. त्यात 1 धाव पूर्ण. धावसंख्येत 1 निवाड. धावसंख्या झाली ती 29. लेग बॅच्या स्वरूपात 1 धाव पूर्ण. धावसंख्या झाली ती 29. आता मात्र शेवटचा चेंडू सोमेश याचा. पाहूया त्याला सामोरी करतो कैफ. अवंतर धाव. धावसंख्येत 1 निवाड. धावसंख्या आता मात्र झाली ती 30. पुन्हा एकदा सोमेश शेवटचा चेंडूचा मारा करणार आहे केफच्या दिशेला. पाहूया अवंतर धाव. धाव रनआउट झालेला तो फारुख.
फारुक यांची जागा भरून आता मात्र मैदानात आले ते रोहन. पाहूया शेवटचा चेंडू आहे सोमेश याचा. खूपच सुंदर असा चेंडू. त्याचप्रमाणे स्वराज्य संघाने 31 धावसंख्येची आव्हान दिलेली आहे आई एकवीर संघाला. पाहूया 36 चेंडू आणि 31 धावांची गरज आहे आई एकवीर संघाला विजय होण्यासाठी. आता दिसत असेल त्याचप्रमाणे सामन्याला सुरुवात आई एकवीर संघाकडे. प्रथम सलामीचे फलंदाज मैदानात सोमेश आणि दुर्वेश. पहिला षटक पाहूया पहिला चेंडू नो बॉल. पुन्हा एकदा केफ पहिला चेंडू. पुन्हा एकदा अवंतर धाव. धावसंख्येत 1 ने वाढ.
पुन्हा एकदा अवंतर धाव. आता मात्र खूप सुंदर असा चेंडू. चेंडू जातो निर्धाव. एक चेंडू 3 धावा. पुन्हा एकदा अवंतर धाव. धावसंख्येत 1 नि वाढ. धावसंख्या झाली ती 4. पुन्हा एकदा खूप सुंदर तेवढा सुंदर फटका, परंतु जेल बाद होता तो सोमेश. खूपच सुंदर असं जेल म्हटलं जाईल. राहुल यांनी खूपच सुंदर असं जेल घेतला आपला. संघासाठी खूपच महत्वाचा गडी जातोय पुन्हा पवेलियन मध्ये. पाहूया सोमेशाची जागा बघून आता मात्र मैदानात कोण येणार ते पाहायचं आपल्याला. तिसरा चेंडू प्रणयच्या दिशेने पाहूया. अप्रतिम असा चेंडू. चेंडू जातोय निर्धाव. 3 चेंडू 4 धावा. अप्रतिम असा चेंडू. चेंडू जातोय निर्धाव. 4 चेंडू 4 धावा. सुरेख असा फटका प्रणयच्या फैतना. चेंडू जातोय सीमा रेषा पार. चौकार. चौकार. सुरेख असा फटका. दुर्वेश याच्या फैतनं. धावसंख्या 4 नि वाढ. धावसंख्या आता मात्र झाली आहे ती धावसंख्या झाली ती 12. एक षटक संपून संघाची धावसंख्या रंगत ती 12. या धावसंख्येवरती पाहूया स्वराज्य संघाकडनं दुसरा षटक कोण घेऊन येणार आहे ते पाहायचं आपल्याला. खूपच सुरेख असा फटका आपण पाहिलं प्रणयच्या फळीतनं. स्वराज्य संघाकडनं दुसरा षटक घेऊन येतोय तो राहुल. राहुलला सामोरी करणार आहे दुर्वेश. पाहूया दुर्वेशने जर पहिला चेंडूवरती षटकार टाकला तर आशु यांच्याकडनं 100 रुपयाचं रोख पारितोषिक आहे. त्याचप्रमाणे अवंतर धावसंख्येत 1 नि वाढ. धावसंख्या आता मात्र झाली ती 13. पुन्हा एकदा सुरेख असा फटका.
एक धाव भेटणार डिक्लेअरच्या स्वरूपात. धावसंख्येत एक नि वाढ. धावसंख्या झाली ती 14. 14 रन्स. पुन्हा एकदा राहुल दुसरा चेंडू. अप्रतिम असा चेंडू. चेंडू जातो निर्धाव. 2 चेंडू 14 धावा. आता मात्र अवंतर धाव. धावसंख्येत एक नि वाढ. धावसंख्या झाली ती 15. 15 रन्स. सुरेख असा फटका दुर्वेशाच्या फळीतनं लॉंग ऑनच्या दिशेला, परंतु एक धाव भेटणार. धावसंख्येत एक नि वाढ. एक नि समाधान. धावसंख्या झाली ती 16. 3 चेंडू 16 धावा. सुरेख असा फटका प्रणयाच्या फळीतनं चेंडू जातोय सीमारेषा पार चौकार. सुरेखाचा फलंदाजी करतोय प्रणय आपल्या संघासाठी. मला वाटते 3 ते 4 षटकापर्यंत हा खेळ पोचतोय की नाही ते पाहायचंय, कारण की प्रणयाच्या फळीतनं चौकार आणि चौकारच निघतोय. 4 चेंडू 20 धावा. पुन्हा एकदा मारण्याचा पूर्णपणे प्रयत्न केला, परंतु चेंडू जातो डिक्लेअर झोन मध्ये. एक धावाकरिता धावसंख्येत एक नि वाढ. धावसंख्या आता मात्र झाली ती 21. 21 रन्स फॉर 5 बॉल्स. पाहूया शेवटचा चेंडू असणारा राहुल याचं. अवंतर धाव. धावसंख्येत एक नि वाढ. धावसंख्या आता मात्र झाली आहे ती 22. सुरेखाचा फटका प्रणयाच्या फळीतनं. चेंडू पाहूया. चेंडू जातोय. बिग 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 अवॉर्ड षटकार. रोहन तिसरा षटक. पहिला चेंडू पाहूया. सुरेखाचा चेंडू. तेवढा सुंदर फटका. चेंडू जातोय. बिग 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 अवॉर्ड षटकार. खूपच सुंदर असा फलंदाजी करतोय तो दुर्वेश आपल्या संघाने. त्याचप्रमाणे आई एकवीर हा संघ विजयी झालेला आहे आणि पुढील सामन्यामध्ये प्रवेश होतोय. आजचं समालोचन इकडे समाप्त करतो. जय हिंद जय महाराष्ट्र. स्वराज्य संघाचा कर्णधार कुठेही असेल समालोचन कक्षाकडे यायचंय. स्वराज्य संघ आपला कर्णधार पाठवायचा आहे. स्वराज्य संघाचा कर्णधार
स्वराज्य संघाचे कर्णधार. त्याचप्रमाणे समालोचन मी समाप्त करतो. आजचा दिवस खूपच सुंदर असं सामना पण पाहिलं. त्याचप्रमाणे 6 हिटर्स लाईव्हला आपण लाईव्ह